चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. इच्छेचा कामनेचा भक्त असणं गैर नाही, परंतु पुढे भगवंताचा भक्त न होणं गैर आहे. अशा दिशेचा विचार आणि तो तसा असण्याची कारण असं गेल्या वेळेला पाहिजे. आताच आपल्या समोर आहे ते नामाच्या चिंतनाची 6 अंग: अर्थ, शक्ती, स्थान, संबंध, प्रयोग आणि अनुभव. बऱ्याच वर्षापूर्वी आज डॉक्टर इथे हजर आहेत, त्यांच्या घरी हाच अभंग म्हणलेला असताना असा आला तेथे नामाचे चिंतन. तेव्हा जी मंडळी बरोबर असतील, त्यांच्या स्मरणात असेल, त्याच्यातले जो नामाचं चिंतन हा जो शब्द आहे त्याचं स्पष्टीकरण त्याच्या आधी मला विचारलं होतं. ते स्पष्ट करण्यासाठी अनेक मुद्दे त्यावेळेला एका निरूपणामध्ये सांगितले होते. कोरेगावला बरीच वर्ष झाली आता, त्याचं काही रेकॉर्डिंग वगैरे पण नाही, फार जुनी गोष्ट आहे. पण तिचं जे सांगितलं गेलं त्याचं सार म्हणून हे इथे ठेवलेलं आहे. याचा अर्थ यात सर्व आलं असं नामाबद्दल होणं शक्य नाही. नाहीतर हीच 6 अंग आहेत, आणखी काही नामाच्या चिंतनाला अंग नाही असे मानायचं काही कारण नाही. ही सुरुवातीला स्पष्ट करतो. यात अशी अडचण होती ती स्पष्ट करण्यासाठी किंवा सोडवण्याचा एक प्रयत्न म्हणून हे उत्तर दिलेलं आहे. या वचनामध्ये जे आहे ते त्यासाठी आहे की असं आलं तर जे नामाचे चिंतन करा हे म्हणणं बरोबर आहे, नामाचं चिंतन करावं हे म्हणणं बरोबर आहे, पण नामाचं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं असा प्रश्न विचारला होता. आणि बरोबर आहे की म्हणायला हे आता का अभंग म्हणल्यावर बरंच वाटतं. असं आलं तर ते नामाचं चिंतन यावून साधन आणि नाही. तर हे म्हटल्यावर अभंग म्हणून जे आपण म्हणतो ते म्हणताना बरं वाटतं, तसंच म्हणताना हे बरं वाटतं. अर्थाचा जे विचार करतात त्यांना मात्र अडचण आहे थोडीशी, आणि ती मला वाटतं अजूनही आहे, आपल्यालाही आहे. आपल्याला आहे का नाही मला माहित नाही, आम्हाला तरी आहे. कारण नामाचे चिंतनाचा जो विषय आहे तो कुठे अजून स्पष्ट झालाय सगळं. तो कधी स्पष्ट होणार नाही. महाराज म्हणले एक तर तो गप्प बसेल, नाहीतर आयुष्यभर बोलत राहील. नामाबद्दल बोलायला लागला तर एक तर तो बोलायला लागल्यावर गप्प बसेल, कारण नामाचं महात्म्य सांगून होत नाही म्हणून, सांगता येणे शक्य नाही म्हणून. आणि नाहीतर ते इतकं सांगायचं आहे की तो आयुष्यभर सांगत राहील, शेवटी कधीतरी तो त्यातलंच एक नाम घेईल आणि निघून जाईल. तर असं होईल असे त्यांनी 2 पर्याय सांगितले. त्या अर्थाने नामाकडे आपण बघायचं. तर यासाठी चिंतन करायचं, नाम घ्यायचं हा मार्ग बरोबर आहे. पण चिंतन काय करायचं नामाचं? नाम या शब्दामध्ये काय करणार चिंतन, म्हणून काही मुद्दे हवेत असं सांगितल्यामुळे हे मुद्दे दिलेत. ते हे मुद्दे समोर आहेत. एक म्हणजे अर्थ. आपण जे नाम घेतो त्याच्या अर्थाकडे आपलं लक्ष असावं. नाम घ्यायचं म्हणजे नाम घ्यायचं असं आपल्याला माहिती असतं की काय सांगितलंय, श्रीराम जय राम जय जय राम. काय आपलं जे कुठली पद्धत असेल, जे कुठलं देवाचं नाव असेल, दिगंबरा दिगंबरा असेल, काही कुठल्याही पंथाचं कुठलंही नाव असेल, अगदी गणगणात होते आहे, काय जे आपलं कुठलं देवाचं नाव असेल, कोणीतरी सांगितलेलं असेल, हे घ्यावं. तर ते जे काय घेतो आहे आपण नाव, ते आपण का घेतो आहोत याचा विचार केला की अर्थाचा विचार सुरू होतो. आपण हे का घेतो आहोत, याला काहीतरी अर्थ आहे म्हणून घेतो. आपल्याला अर्थ कळेल का, आपण प्रयत्न करून बघू. सगळा अर्थ नामाचा कळेलच असं नाही. राम म्हणल्यावर काय होतं, तर माझ्या मनामध्ये एक अर्थ जागृत होतो की जो कुठल्या तरी एका रामाला लागू आहे, मला कळणारे आहे. तिथपर्यंत माझे झेप जाते. त्याच्या पुढे कोणीतरी सांगतं की तो आत्मा रामाला लागू आहे. हा म्हणजे आणखीन थोडासा अर्थाचा विस्तार झाला की तो माझ्यामध्ये असलेल्या रामाला सुद्धा लागू आहे. आणि कोणीतरी सांगतो की सर्वत्र भरलेल्या रामाला लागू आहे, म्हणजे माझ्या ठिकाणच्या नव्हे तर त्याच्याही पलीकडच्या रामाला तो लागू आहे की जो सर्वत्र भरलेला आहे. मग त्याचा अर्थ सर्वत्र भरलेल्या चैतन्याला लागू आहे, मग जडाला लागू आहे का चेतनाला, सगळ्याला लागू आहे. असं करत तो अर्थाची व्याप्ती वाढत जाते. हे एका रामाच्या संदर्भात बघितले. तर असं आपण जे नाम घेतो, काय होतं, नाम घेताना नाहीतरी विचार येतातच ना. ती तर विचार करण्याची बैठक असते अक्षरशः. नामाची बैठक म्हणजे नामाची वेळ म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला राहिलेले
विषय, राहिलेले विचार, काय काय राहिलेल्या आठवणी, पुढे होणाऱ्या गोष्टींच्या बद्दलच्या काळज्या, असं सगळं करण्याचा एक जणू काही एक आपला तास आहे, एखादा पिरियड. हा विषय तात्विक त्यामुळं मला एकदम तसं जाता येत नाही. तर हे असं करण्याची जणू काही वेळ आहे असं वाटावं, अशा पद्धतीनं नामस्मरणाच्या वेळेला अनुभव येतो, सर्वसाधारण अनुभव येतो. मग चिंतन यांनी का सांगितलंय, तर यासाठीच सांगितले की चिंतनच करायचं आहे ना, तर मी जे काही नाम घेतो काय असेल ते, तर त्याचा काही अर्थ आहे का, त्याच्यावर चिंतन कर. हा विचार करायचाच आहे ना. आपण जसं उघडतो, मी अनेक वेळेला बोधवचनांचा किंवा याचा उपयोग सांगताना मागे म्हटले, संतवचनांचा उपयोग एवढ्यासाठीच होतो. आता आपण पाहतो, देह गेला म्हणजे कर्मभूमी अंतरली. समजा नाम घेता घेता मध्ये हे पुस्तक काहीतरी ते कुठलं तरी आपल्या घरातच चालू आहे, घरात डोक्यात काहीतरी, त्याऐवजी समजा जर असं फार व्हायला लागलं तर आपण समजा पुस्तक उघडलं आणि हे वाचलं एखादं वचन, देह गेला म्हणजे कर्मभूमी अंतरली, काय गुरुचा संतोषी करी पूजा, काय आपल्याला कुठलं म्हणायचं ते, संतांचं कुठलं एखादं वचन उघडलं वाचलं, अरे गुरुचा संतोषी करी पूजा. ठीक आहे, आता गुरु संतोष म्हणजे काय, गुरु कोण, संतोष देण्यासाठी पूजा करणं म्हणजे काय होईल, संतोष कोणत्या मार्गाने त्यांचा साध्य होईल, त्यांना संतोष काय अभिप्रेत असतो, मला संतोष काय अभिप्रेत असतो, चिंतन सुरू झालं. तसं नामाचं चिंतन जर नाम घेताना करता आलं तर थोडस तिकडचं आपला जो आजच्या भाषेत अनुत्पादक उद्योग शास्त्रामध्ये शिकतो ना आपण, इकॉनॉमिक्स वगैरे असतं, तर उत्पादक उद्योग असतात, काही अनुत्पादक उद्योग असतात. तर बऱ्याच लोकांचा वेळ त्याच्यामध्ये जातो अनुत्पादक उद्योग, म्हणून तर राष्ट्रीय संपत्तीचा प्रश्न असतो. तर हे जे सगळे प्रश्न आहेत ते अनुत्पादक, तसं हे अनुत्पादक उद्योग नाही का त्यावेळेला चालू, तर त्याच्याऐवजी काहीतरी उत्पादक उद्योग सुरू होईल. कारण त्यामुळे मला नामाचा, समजा मी म्हणतो की अगदी एक यांचा मंत्र आहे माझ्याकडे समोर आता आला म्हणून सांगतो, गजानन महाराजांचा मंत्र आहे, गणगणगणात होते, मला काही कळलं नाही म्हटल्यावर, त्यांनी जे अर्थी म्हणा म्हणून सांगितलं किंवा कोणीतरी म्हणत होते आणि ते उत्तरून गेले, त्याचा अर्थ त्यात काहीतरी अर्थ असला पाहिजे. मग काय आहे अर्थ, मला सापडत नसेल, शोधू तरी निदान गण म्हणजे काय याचा तरी विचार करू क्षणभर. कोणी गणगणात होते म्हणत असेल, काय जे म्हणत असेल ते, पण त्याचा अर्थ काहीतरी असेलच ना. आपण गण म्हणजे समूह म्हणतो ना, मग हे सर्वत्र समूह नाहीत का, मग त्याने हे समूहाला उद्देशून म्हणलं असेल का, हा समूह आहे, तो समूह आहे, तो समूह आहे, हे सगळे गण आहेत, तर मी पण एक समूहच आहे. माझ्या ठिकाणी आज मोठा समूह नाही काय, माझे प्रपंच या गुरुशाळा, आपण आता म्हटलं म्हणजे का आमच्या फ्लॅटमध्ये याच म्हणायचे का आपल्या बंगल्यात या म्हणायचं आहे. माझा जो प्रपंच मांडलेला आहे 5 गोष्टींचा, त्या प्रपंचात आपण या, म्हणजे मला हे पंचमहाभूताचं शरीर मिळालेलं आहे, तो जो माझा प्रपंच आहे, ह्या प्रपंचामध्ये माझं हे सगळं काय चाललंय ते सांगितलेलं आहे, आशापाशे घाली रुंजी अमक तमक सगळं, तर ह्या प्रपंचामध्ये आपण या अशी माझी प्रार्थना आहे. तर आता बाहेर 5 लोकांचा पुन्हा आपला तो जो काय असेल तो, आई वडील मुलं बाळा सगळं मिळून काय जे 5-7 जण काय असेल तो, तेही प्रपंचामध्ये या. हा प्रपंच शब्दाचा आणखीन विस्तार झाला. मी कुठे काम करतो, माझं ऑफिस आहे, तर त्याच्यामध्ये माझे सुद्धा असाच प्रपंच आहे, तिथल्या प्रपंचाची संख्या 50 लोकांची असेल, तिथे पण आपण या. बरोबर गुरु असायला काय हरकत आहे, बरोबर महाराज असायला काय हरकत आहे. तर असा अर्थाचा विस्तार होत जातो. एकदा जर मूळ अर्थाचा विचार केला तर हा अर्थाचा विस्तार होत जातो. तो गणगण नुसते म्हणून का थांबले, हे समूह तो समूह तो समूह असं नुसतं समूह म्हणायचं का त्यांना, त्याच्यामध्ये वसत असलेला आत्मा म्हणायचा आहे ना, मग आत्मरूप आहे, मग आत्मरूप म्हणायचं ना, मग त्याच्या पुढे कुठे गेले तर गणात म्हणाले, म्हणजे ते त्यात मांडले, म्हणजे माझ्यात काहीतरी ते आहे की जे बाहेर आहे ते माझ्यात आहे. ते बाहेर कुठे 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 आहे, ते कशा कशा रूपाने आहे, ते सर्व माझ्या माता मला सांगा कृष्णमूर्ती यू आर दी वर्ल्ड म्हणले, ते ह्याच्यापेक्षा वेगळं काय म्हणले. आपण जर त्या अर्थाचं चिंतन करायला सुरुवात केली तर हे निरर्थक वाटणारे शब्द हे अर्थ उत्पन्न करू शकतात, कारण त्याच्यामध्ये अर्थ असतोच, म्हणूनच ते सत्पुरुष उद्गारत असतात. हे काही काही वेळेला वरवरच्या भाषेमध्ये आजच्या हे बोध म्हणजे बोधून घे, मनाला बोध कर असं म्हणण्याचं आहे. गुरुदेव दत्त आपण म्हणतो, गुरु हा ज्याचा देव झाला तो दत्त, असं चिंतन सुरू झालं की सुरू होतं गुरुदेव दत्त असतो माणसं म्हणतात. अर्थाचं चिंतन म्हणजे काय असं मला म्हणायचं. अर्थाचं चिंतन म्हणजे आज श्री गुरुदेव दत्त, श्रीकार हा परमेश्वराच्या स्वरूपाचा निदर्शक आहे, म्हणून श्री आपण लिहितो, तर त्या श्रीच्या पुढे आपण टिंब देत नाही, ते आपल्या पुढे असतं. श्रीच्या पुढे टिंब आहे ना, श्री राम मुक्त की नाही, काय श्री श्रीमती असेल ते त्यातलं टिंब आपल्या नावाच्या मागे असते, ते टिंब आले आम्ही, आणि ते बिन टिंब आले, ते पूर्ण आहे. म्हणून आपण ज्या वेळेला श्री हंसराज स्वामी श्री महाराज असं लिहितो त्यावेळेस श्री महाराज असं लिहितो, पण नुसतं श्री काय आता
आता कशाला कोणाचं काय म्हणून पेट असं म्हणायचं अर्थ श्री पूज्य म्हणजे शून्य श्रीयुत शार्फाम करून टाकलेला आहे एवढा त्याचा अर्थ. ह्यापेक्षा ह्यात काही अर्थ नाही हे सांगण्यासाठी पुढे पूज्य दिलं जातं. तर हे जसं टिंब दिलं जातं तर त्यांनी काहीतरी व्यक्त होतं तर तिथे श्रीमध्ये व्यक्त होतं. आता श्री गुरुदेव दत्त असं जर एखादा म्हणत असेल तर त्याचा त्याला काय अर्थ कळला असा क्षणभर विचार केला तर त्याच्याभोवती विचार येईल न कळेना का अर्थ. जो अर्थाचा स्वामी आहे तो कधीतरी उतरेलच ना त्याच्यामध्ये, तो कधीतरी अर्थ समजावून देईलच ना की हे गुरुदेव दत्त काय आहे बाबा. तर हेच दत्ताचं महात्म्य आहे की प्रत्येक गोष्ट ज्याचे गुरु झालेली आहे, प्रत्येक वस्तू ज्याचा गुरु आहे तोच ज्याचा देव झाला. त्याची वेगळी देवाची उपासना नाही, गुरु तोची देव आपल्याकडे म्हटले ना. तो गुरु हेच ज्याचा देव झाला ते हे दत्त त्यांचं स्मरण म्हणजे प्रत्येक गोष्ट माझा गुरु हो, प्रत्येक गोष्ट माझा देव हो आणि मी शेवटी दत्त हो. ज्याला गुरु मी आता दुसरे कुठलेही मंत्र घ्या मला मगच म्हणायचं नाही, पण कुठलेही मंत्र घेतले तर हे जे गुरु ज्याचा देव झाला ते हे दत्त त्यांचं मी स्मरण करतोय. इतकं सामर्थ्य किंवा इतकं विचारांची झेप ज्यांच्याकडे आहे, इतकं समजून घेण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे त्यांचं मी स्मरण करतो म्हटल्यानंतर त्याचा परिणाम चित्तावर झाल्याशिवाय कसा होईल. वाईट बातमी वाचली तर 4 शब्दाचा परिणाम चित्तावर होतो, मनुष्य सैरभैर होतो. आपण वाचतो अनेक गोष्टी वाचले की चित्ताला त्रास होतो काही वेळेला, अस्वस्थता येते. 4 शब्दात जर अस्वस्थता निर्माण करण्याचं सामर्थ्य असेल तर या शब्दामध्ये स्वास्थ्य निर्माण करण्याचं किंवा दिशा देण्याचं सामर्थ्य कसं नसेल, नक्कीच असेल. तर ते काय आहे हे कळावं म्हणून अर्थाचा प्रयत्न करायचा. तो त्याचा श्रीकार आहे, एखादा असेल मागे किंवा नसेल तर ते मूळ काय आहे असं प्रत्येक गोष्टीचं त्याचं जे नाम आहे त्या नामाच्या अर्थाचा त्यानं जर विचार केला, शोधात जरी राहिला मला अर्थ कळत नाही असं जरी त्या नामाला उद्देशून प्रार्थनेने म्हटलं तरी नामाचा अर्थ कुठून तरी तुमच्यापर्यंत पोच. हे मी नाम घेतो याचा अर्थ मला काही कळत नाही, तो आपण कळून द्या. जे नाम जग चालवतं ते नाम तुमच्यापर्यंत अर्थ चालवायला समर्थ आहे का, समर्थ आहे का, तर नक्कीच आहे. ते कुठून तरी येऊन अर्थ तुमच्यापर्यंत मिळेल, एखादं पुस्तक मिळेल, कोणतरी सांगेल, त्याच्यातून तरी कळेल. आपला प्रयत्न आहे की त्याचा अर्थ का अर्थाने ओतलं जाईल. मी नुसतंच असं म्हणत नाही. त्या दत्ताचं म्हणून मागे आपल्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तबद्दल बोललं झालं होतं, आपल्या लक्षात असेल कोणा जर असेल तर त्यावेळेला तर बरीच 5 वर्षापूर्वी गोष्ट असेल. तर त्यावेळेला ही अवधूत चिंतन काय आहे तर ते कळावं. किती चिंतन आहे त्यांचं, अवधूत स्वरूपाचं चिंतन करून करून ते अवधूत झाले. हे त्याचं जर आपल्याला अर्थ लक्षात आला तर नुसतंच आपण म्हणजे चांगल्या अर्थाने ओरडणार नाही, विचार करून म्हणून अवधूत चिंतन. मग त्यावेळेला काहीतरी अवधूत स्वरूपाचं स्मरण होईल, ज्याला कशाचाही लेप नाही, असं निर्लेप स्वरूप ते अवधूत. तर असं स्वरूप जे आहे त्याचं चिंतन जे सतत राहतात ते असं एकदा मनात आलं की त्याकडे बघण्याची दृष्टिकोन बदलला की नाही. हे चिंतन ते आपण जे नाम घेतो त्याचं चिंतन ते असेल, ते आपण करावं. ते त्या ठिकाणच्या काहीतरी आदर्शाचं ते स्वरूप असतं, कुठल्या तरी बोधाचं. म्हणून मंत्रांचे प्रकार आहेत आपल्याकडे, मागे नाही मला वाटतं अजून सांगितलेले, अजून ते यायचं आहे त्या नामाच्या पुस्तकामध्ये आहे. तुम्हाला कुठे सांगितले आठवे ना, पण काही अर्थवाचक नाम असतात, काही व्यक्तिवाचक नाम असतात, अवतारवाचक नाम असतात. असे नामांचे जे प्रकार आहेत त्यामधलं आपलं नाम घेतो हे कशाचं वाचक आहे. समजा आपली अशी कल्पना आहे की ते रामाचं वाचक आहे, तर ठीक आहे. अत्यंत कोणत्याही प्रापंचिक ज्या ठेवणी असतात ती राजाची आहे का रंकाची आहे हा संबंध नाही, त्याच्या कर्तव्याला तो जातो याचं मी स्मरण करतो अशा रामाचं चालेल, तेवढं सुद्धा पुरेल. ते खूप आहे चिंतना. रामाचं एवढं चिंतन करण्याचं कारण काय तर अनेक मला एक जण सांगणारे आहेत, असे लोक आहेत आपल्याला सांगणारे भेटले असतील, अहो ते तुम्ही जे चिंतन करता ते वनवासात गेले होते, काय होईल आपलं काय होणार नाही म्हणून ते वनवासातून परत आले होते. आम्ही काय वनवासात जायचं राहतो काय तेव्हा असं कसं म्हणतं. प्रपंचमध्ये हो वनवासही आहे आणि नगरवासही आहे, सगळे आहे. तर त्यांच्या जीवनामध्ये ते आहे, तो राजाचा मुलगा होता म्हणलं, चिंतन करून करून काय राजाचा मुलगा काय बिघडत काय नाही. हे शेवटी अशा तऱ्हेचं नकारात्मक चिंतन हे असतं, होकारात्मक चिंतन असतं. त्यामध्ये मूळ अर्थाच्या चिंतनाकडे जातो कोण, ते काही त्याचं जाण्यासाठी जाण्यासाठी याच्यासाठी काही चिंतन आहे त्याचं. कोणाच्या शब्दासाठी कोण काय करतो प्रपंचामध्ये हे शिकण्यासाठी आहे. आज शब्द चीजच नाही. आपण गुरुतत्वात वाचलं ना हे शब्दाचे मूल्य ना असेल, शब्दाचं मूल्य नाही. मागे आपल्या विषय झालेला आहे, आपण इथे कशात तरी चिंतनामध्ये आलेला ना, दुधाची पिशवीवर लिहिली तरी त्यात तेवढं दूध असेल अशी गॅरंटी नाही. हे शब्दाचं मूल्य. वस्तू आपण आणतो वर पॅकिंग झाली असतं अमुक 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 कंटेंट्स, ते आत कंटेंट्स असतील असं नाही. गोळी औषधाची आणतो ती ओरिजिनल असेल असं नाही. जे आणतो ते
काय असेल ते त्याचं मूल्य नाही, तर ते तिथे त्यांना काय असेल याची जाणीव मला व्हावी आणि माझ्या जीवनामध्ये तसं कधीतरी मूल्य निर्माण व्हावं. कारण शेवटी सत्यच रूपच परमेश्वर आहे, तिथपर्यंत मला जावं लागणार. कितीही मी असत्याचा प्रयत्न केला तरी शेवटी सत्याचाच सामना करावा लागेल, कारण भगवंत सत्य रूपच आहे. तिथपर्यंत मला जावं लागेल. याच्यासाठी हा सत्याचा तसं ते मूल्य आहे तिथे, तसं त्या मूल्याचा तो अभ्यास आहे. रामाचं नाम हा त्या मूल्यांचा अभ्यास आहे की त्यात, म्हणून त्यात आदर्श बंधू आहे, आदर्श पुत्र आहे, आदर्श पती आहे, आदर्श शत्रू आहे, आदर्श मित्र आहे, सगळं आहे ना. म्हणून त्यासाठी तो आहे. मग आता याचं मी चिंतन करतो, म्हणजे त्याच्या त्या अर्थात शब्दात काय भरलंय याचं चिंतन करतो. तेव्हा ह्या गोष्ट एक आहे ती संकेत, पहिलीच गोष्ट नाम हे संकेत देतं. दुसरी गोष्ट काय देतं, म्हणजे अर्थाच्या बाबतीतला सत्ता एक नाम हे संकेत देतं. दुसरी गोष्ट त्या शब्दांचा म्हणून काही एक अर्थ असतो. गुरुदेव दत्त ह्या शब्दांचा काही अर्थ आहे. गुरु म्हणल्यावर काहीतरी बोध होतो, देव म्हणल्यावर काहीतरी बोध होतो, दत्त म्हणल्यावर काहीतरी बोध होतो. तर या एकमेकांचा संबंध कसा जोडलाय, तो गुरुदेव हा शब्द एक आहे. गुरु हाची देव. समाज कसा सोडवायचा ते आपण शिकायचा. तो सोडवला की लक्षात येतो की गुरुदेव काय आहे, लक्षात येतं. अरे गुरु हा देव. आता ज्याला गुरु हा देव झाला तो कशा वेळी देवाची उपासना करेल. गुरु गोविंद देवकडे बाकीला गोपाळ बले आहे गुरु आपण ज्यांना गोविंद मिळाला. बस आपल्याला ते धरून ठेवलेले त्यांना यानं भाग आहे, आपण यांना धरून ठेवले, त्यांनी त्यांना धरून ठेवले, ते असं ज्याला गुरुचं स्वरूप कळलं तर त्यांचं मी स्मरण करतोय. असं जर भाव चिंतन तर करायचंच आहे ना काहीतरी. मग ते चिंतन केल्याशिवाय थांबलेत कुठे आजपर्यंत मला सांगा. की निर्विचार ही अंतिम स्थिती आहे. मग वेगळ्या याची काही गरजच नाही, अभंगांची सुद्धा गरज नाही. अभंग कुठपर्यंत, जिथपर्यंत मुक्काम गाठला नाही तोपर्यंत. पुढे आनंदाचे डोळे आनंद तरंग, अभंग म्हणाल नाही म्हणा, असं आहे परिस्थिती. तर त्यामुळे तिथपर्यंत जाण्यासाठी एक म्हणजे तो कशाचा तरी संकेत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी आता आपल्याप्रमाणे ते शब्दाला काहीतरी अर्थ असतो. जे शब्द आपण उच्चारतो ते कोणतेही आपण उच्चार, मी उदाहरणासाठी एक दोन शब्द घेतले. तिसरी गोष्ट अशी असते, ही कशाचा संकेत आहे त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करीत असतो. त्या उपासनेचा माझा काहीतरी संबंध असतो, म्हणून ती माझ्या वाट्याला येते, म्हणून ती माझ्या मागे येते. एखाद्याला जन्मतः बघितलं असेल, एक दत्ताची आवड असते, गणपतीची आवड असते, कशाची तरी आवड असते. एखाद्या देवताची लहान विचारलं तरी तुला काय आवडतं, तर ते देवात सुद्धा आवड सांगतं. म्हणजे तो काहीतरी घेऊन आलाय, त्याच्याविषयीची आवडी घेऊन आलाय. तर त्याचं ते स्मरण असतं, त्याची कृतज्ञतेचं स्मरण असतं. त्या अर्थामध्ये काय होतं, त्याचं स्मरण होतं की हे माझी कृतज्ञता आहे या रूपाने. तो जय जयकार कशासाठी केला, तर कृतज्ञतेने त्याचा जय जयकार केला. तर ह्या चारही गोष्टी याच्यात आल्या. त्या शब्दाचा अर्थ आला, त्यामध्ये आपण केलेलं त्याचं कृतज्ञतेनं जय जयकार आला, आणि ते ज्याचं नाम घेतो त्याचं मला स्मरण होतं. कोणाचं जर समजा देवताचं नाम असेल, ज्ञानाने घेत असेल, ज्ञानमंत्र असेल, तर बोध होतो. ओम तत्सत हे नाम आहे, बरोबर. पण त्यांनी अमुक विशिष्ट देवतेचा बोध होत नाही, हे सगळं नाही ते खरं आहे याचा बोध होतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला त्रास झाला ना, मग त्रास खरा नाही ते खरं आहे, हे खरं नाही. हे खरं नाही हे शिकण्यातच जवळजवळ आयुष्य लागतं की नाही शेवटी. आणि हे काही खरं नाही असं शेवटी म्हणतात की ते मंत्र तुम्हाला आधीच सांगतोय. कशासाठी तुम्हाला त्रास होणार, प्रपंचातून जाणार, त्याचा त्रास होणार, हो की नाही. आता आयटी ला खाली आल्यावर एकदम सगळे एकदम वातावरण गंभीर झालं, तर काय होतं कोण काय होतं कोण, हे खरं नाही हे सांगण्यासाठी मंत्र सुरुवातीपासूनच मदत करतो. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्र स्पृधा आहे की नाही, आहे तो मंत्र. तर तो ज्ञानाचा मंत्र आहे. त्यामुळे तो ज्ञान, तो बोध करत असेल किंवा स्मरण देत असेल. समजा रामाचं नाम घेतो तर रामाचं स्मरण देत असेल, दत्तांचं नाम घेतो तर दत्तांचं स्मरण देत असेल, कशाचं तरी तो स्मरण देतो. आणि मग आपण त्याचा जय जयकार करतो. मिळालेल्या बोधाचं असेल तर चिंतन करतो. तत्सतचे चिंतन आहे त्याचं पुढे की हे सत नाही ते सत आहे. मग हे जे हे आहे ते, मग आज मला याचं सुख झालं असलं तरी लक्षात ठेवलं पाहिजे कोणाचे तरी मुळे आले आहे. सुखात तर ते खरंच वाटतं ना, त्यामुळे तिथे पण चिंतन आवश्यक आहे की तत्सत आहे. आणि दुःखात तर गरजच आहे तत्सत आहे, कारण हे नाहीच आहे ते सत आहे. तेव्हा तो अशा तऱ्हेचा ज्ञानाचा मंत्र आहे. तेव्हा कुठला मंत्र असेल त्यानुसार चिंतन होईल. मग आता हे एक बाजू झाली अर्थाची. दुसरी त्याची शक्ती. नामाची शक्ती ही दोन प्रकारची आहे. एक काही शक्ती आहे ती आपल्याला कळू शक्ती अशी आहे. नामाच्या शक्तीमध्ये दोन प्रकार. एक कळू शक्ती, ज्ञात होऊ शकते अशी शक्ती. आपण त्याला आता थोडेसे कठीण शब्द आजचं इलाज नाही, हे विषय चिंतनाचा झालाय म्हणून. तर ज्ञात म्हणजे कळू शकते अशी, आणि न कळू शकते अशी. म्हणजे बाबांकडे काय काय ते आपल्याला माहिती असतं, पण बाबांकडे काय काय म्हणजे सगळं माहित नसतं, सगळे ऍसेट्स माहित असतात.
कुठल्या तरी एका वेगळ्या बँकेत काहीतरी वेगळं ठरलेलं असतं. काही ज्ञात काही अज्ञात नंतर कळतं त्या लिस्टमध्ये ते लॉकरमध्ये ठेवलेलं असतं. त्यावेळेस ती यादी मिळते की अरे याचं हे ज्ञात ते ज्ञात अज्ञात का म्हणून सांग, कारण ह्याला ज्ञात झालं तर काय करतो कोण ठेवू अशी एक शंका असते. म्हणून ते सांगायचं की एवढं एवढं सांग मागणं मग तिकड काय अजून पण ऐकते अगदीच काय वाईट नव्हते. माझ्या वर्षात आपलं खाली यायचं म्हणून चाललं काय कुठेतरी बाजूला काहीतरी अजून ठेवलं. काही ज्ञात आहे काही अज्ञात आहे. तर अर्थ जो याच्यातला आहे तर अर्थानंतरची जी शक्ती आहे ती शक्ती काही ज्ञात आहे नामाची काही अज्ञात आहे. नाम घेतल्याने कसं झालं हे कळलं नाही, पण नाम घेतो तो त्यानंतर हे घडलं एवढं खरं. पूर्वी नाम घेत नव्हतो तेव्हा हे घडलं नाही हे खरं. आता ते नामाने कसं घडलं, नाम घेतल्याने पास होईल का, कलावती आई म्हणाले बघा त्याला प्रश्न विचारतो, नाम घेतल्याने पास होईल का. नाम घेतल्याने पास नाही होत, नाम घेतल्याने मनाला लागणारी एकाग्रता निर्माण होते. एकाग्रतेने अभ्यास चांगला होतो, चांगल्या अभ्यासाने पेपर चांगला होतो, पेपर चांगलेला म्हणजे पास होतो. हे करून देणारा कोणीतरी म्हणत नाही तर नामस्मरणाने मग गुरुदेवांसारखे घ्यावं. त्यांनी तेवढ्याच शब्दावर विश्वास ठेवून पहिल्यांदा गुरुंच्याकडे गेले ना की पहिला येईल नाम घेणारा पहिला सुद्धा येईल म्हणे. असं भाऊसाहेब महाराज म्हणे समोरासमोरच येतो पहिला सुद्धा येईल. तेवढं एकच शब्द पहिला सुद्धा येईल ना ठीक आहे आजपासून नाम घेतो. किती घ्यायला लागतं 3 तास तर 3 तास पण एवढे पण करायला पाहिजे निष्ठेने. पण अभ्यास करायचा नाही असं नाही म्हणले होते गुरु त्यांचे, अभ्यास करायचा म्हणले होते. अभ्यास करायचा पहिला येईल, अभ्यासही केला आणि 3 तास जपही केला. परीक्षेला जायच्या दिवशी सुद्धा पहाटे उठून आपला जप करूनच परीक्षेला गेला. नाही तर एवढी आपण म्हणजे आई वडील जर असतो तर नक्कीच म्हटलं असतं आत्ताच्या आज तरी काही गरज आहे का, थोडस वाचलं असतं 2 मार्क वाढतील. हे जे समोर बसलं त्यांचं म्हणणं तसं नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला रिटेन्शन साठी जे मन लागतं, जे लक्षात राहण्यासाठी आकलन होण्यासाठी मन लागतं ते त्यातून निर्माण होतं. त्यासाठी नाम घ्या. ते घेतलं की पण हे निर्माण होईल. आणि मग ती तार आली की शंकर शेठ मिळाली म्हणून जगन्नाथ फर्स्ट आले बोर्डाला आजच्या भाषेमध्ये असं समजा. तर ते कशाने झालं कशाने झालं म्हणजे हे नामाचं शक्ती ही ज्ञात झाली, त्यांनी लिहून ठेवली म्हणून आपल्याला कळली. समजा जर ही शक्ती कळली नसती तर ती अज्ञात स्वरूपाची राहिली असते. अशा अज्ञात स्वरूपाच्या नामाच्या शक्ती कितीतरी आहेत, काही ज्ञात स्वरूपाच्या आहेत. त्यातल्या काही आपल्याला जाणीवेमध्ये येतात. दुसरी नामाने होणारी जाणीव म्हणजे ज्याला आपण ज्ञात शक्ती म्हणून म्हणजे कळणारी शक्ती म्हणून, तर नामाने सावधानता येते ही कळणारी शक्ती आहे. नामाने मनुष्य सावध होतो. सावध होतो म्हणजे सगळं त्याला एक कळले की एक दिशा आहे परमेश्वर मिळवायचं किंवा मला विकार आवरायचे. विकार लगेच नाम घेतले की लगेच विकार आवरले सगळं एकदम चकाचक झालं असं होतं का, तसं काय पण आपल्याला आवडत नाही हे कळतं. राग घेऊन गेले तासाने जाणीव होते. शब्द बोलून गेल्यानंतर 2 तासांनी कळतं की अरे उगाच बोललो. एखादी गोष्ट सकाळी सही केलेली असते संध्याकाळी लक्षात उगाच केली आपण, काय कारण नव्हतं पडायचं. एखाद्या विषयी सकाळी गेलो तिथं नसतं तर चाललं असतं, बरं झालं असतं हे लक्षात नामाने येतं. सावधानता येणं आहे. आता सावधानतेची प्रगती नामाच्या प्रगतीवर अवलंबून आहे. असंच होईल की पहिली ते करून जायला होईल. तुम्ही पहिली पास करून जावा, दुसरीच जा, पण 9वीचं पास केलं 9वीत जाणारच आहे हे ठरलेलंच आहे. तसंच आहे की सावधानता जी मला आज संध्याकाळी आली जी कदाचित 1 वर्षांनी येईल, जी कदाचित 10 वर्षांनी येईल. 10 वर्षापूर्वी अमुक काय केलं नसतं बरं झालं असतं असं 10 वर्षांनी कळलं. मग कशाने कळलं एखाद्याला आयुष्यभर सुद्धा कळणार नाही. नाम घेणारला कळायला लागेल. ते महत्वाचं म्हणजे त्याचा नामाची शक्तीचा काहीतरी अनुभव त्याला येऊ शकतो. नामाच्या शक्तीमध्ये सावधानता देण्याची क्षमता आहे. त्यानंतर सावरण्याची क्षमता आहे, माणसाला सांभाळण्याची क्षमता आहे. म्हणजे जर का समजा की असं काही झालं तर नुकसान असतं तर नुकसानीत त्याला सांभाळण्याची क्षमता आहे. म्हणजे काहीतरी नुकसान होत आपल्याला अनेकदा आढळले असेल नामाच्या म्हणजे झालेल्याच घटनेतलं आहे की घर पडलं तर त्या घरातली मोठ्या माणसं वाचू शकली. चौकटीत असलेलं मूल वाचलं. हे आपण घटना वाचली असेल, मी वाचलेली आहे की चौकटीमध्ये घराची जी चौकटी पडलं ना सगळं, त्या चौकटी जी उभी होती त्या चौकटीमध्ये मूल होतं. ते मूल तसं झालं बाजून सगळं पडलं पण ती चौकट असल्यामुळे तेवढ्या भागावर काय पडलं नाही ना, त्याचे श्वास टिकून ते वाचलं. ते पुढच्या रेकॉर्ड बाहेर त्यातून. पण जो ढिगाऱ्याखाली पडला तो पडला. आता घर पडायचं राहिलं का तर नाही, पण मुलाचा सांभाळ झाला की नाही झाला. आता त्यावेळेला चौकटीमुळे झाला असेल, नामाच्या चौकटी राहिलं तर आपलाही सांभाळ होतो. मला म्हणायचं नामाच्या चौकटीत राहावं आपला सांभाळ होतो. आता हे सगळं काय सांगण्याचं नाही.
तर दुसरं स्थान, अज्ञाताबद्दल काय बोलत नाही. नंतर पण एवढं लक्षात ठेवावं की इट वर्क्स, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. नाम जर घेतलं असेल तर आजच्या भाषेमध्ये इट वर्क्स, ते आपलं काम करतं. कसं करतं, काय करतं, किती करतं ते काय मला माहित नाही, कारण ते अज्ञात आहे ना. म्हणून अज्ञाताबद्दल एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही की ते आपलं काम करतं. मनुष्याकडे ती ही आहे, प्रवृत्ती आहे, आपलं काम करीलच असं नाही. ऑफिसमध्ये गेला तर हा फरक आहे. पण इट वर्क सांगण्यासाठी तो सांगावा लागला की तिथला मनुष्य म्हणजे ते जे नाम आहे ते मात्र आपलं काम करीत राहतो, त्याच्या कामात कुचराई नाही, ते चहाला वगैरे गेलेलं नसतं. साध्या गोष्टी सांगायला त्याच्यापेक्षा सांगायला तुझं सांगा. आता स्थान, तर स्थानामध्ये आपल्याला त्याचं जाणवणारं स्थान, जसं ज्ञात आणि अज्ञात सांगितलं तसं नामाचं आपल्या जीवनामध्ये दिसणारं स्थान असतं काही. म्हणजे नामाला काहीतरी स्थान आहे. स्थान आहे का नाही, आता किती नाम न घेणारे लोक आहेत ते म्हणतात आमच्या आयुष्यात कुठे नामाला काय स्थान आहे. हे बरोबर आहे, तुमच्या नावाला आहे ना, मग त्याला आहे चाललं म्हणायचं. तुमच्या नावाला स्थान आहे की नाही, पुसलं तर चालतं का, दारावर पाठी लावली काढली तर चालते का, नाही चालत. कुठं घासून बसून स्वच्छ करून मधलं बदलायला चकाकली पाहिजे. नवीन काय समजा रेडिओ आला तर ती लावूया. नामाला आहे ना, आपल्या अकाउंटवरचं नाव पुसलं गेला नाही, पुसलं जाणार काय काळजी करू नका. कॉम्प्युटरमुळे भीती वाटते काय सांगता येत नाही, पण तरी सुद्धा त्याची गरज आहे ना. नामाला आपल्या अर्थ आहे, नामाला आपल्या काहीतरी स्थान आहे ना इथे. मग तसं स्थान काही दिसणार त्या नामाला आहे. जर आपल्याला स्थान आहे तर आता आपल्या नावाचं स्थान तिथे ते आणावं लागतं की प्रूफ, नावाचा प्रूफ, ते काय म्हणतात तसं ते रेशन कार्ड आणा, अंका आणा, तुमका आणा, काय कसलं पॅन कार्ड आणा, असं आणा. तर ते आपल्या नावाचं जसं असतं तसं त्याला स्थान आहे. त्या तिथे जे काही लिहिलं आहे त्याला काहीतरी स्थान आहे, तसं नामाला स्थान आहे. कारण ह्या सगळ्याच्या मागे उभ्या असलेल्या शक्तीचं ते प्रतीक आहे, त्यामुळे तिला स्थान आहे. हे सगळं जे उभं आहे, हे सगळं जे चालू आहे ते कसं झालं ते शोधायचं आपल्याला, ते जमत नाहीये. ते ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्याचं ते स्थान आहे. नाम ही वस्ती आहे, परमेश्वराचे स्थान आहे ते त्याचं. तर त्यामुळे त्याला अर्थ आहे. जसा माझ्या नावाला अर्थ आहे आणि नावाला काही अर्थ राहिला नाही असं म्हणतो मनुष्य, तर त्यात फरक काय आहे आपल्या व्यवहारामधला, तो फरक आहे. इथे मात्र या नावाला कायम अर्थ आहे. आपण कुठलंही नाम घ्या, जे गणपतीच्या नावाला अर्थ आहे, जो स्वामींच्या नावाला अर्थ आहे, जो संतांच्या नावाला अर्थ आहे, तो तसाच आहे आणि तसाच राहतो. हा दिसणारा अर्थ आहे. आता यामध्ये जे दिसलेलं आहे, आता अनेकांचे स्थान म्हणजे आता आपल्या जीवनातलं स्थान आपण ते बघू. नामाला स्थान आहे, माझ्या जीवनात नामाला किती स्थान आहे ते बघावं, चिंतनच करायचं ना आपल्याला. तर माझ्या जीवनात नामाला किती स्थान आहे, तर कदाचित एखादं धार्मिक कार्य आहे, एखादं चांगलं काम आहे. हे नामाचं स्थान प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलेलं वेगवेगळं. महाराजांच्या दृष्टीनं नामाला जे स्थान असेल ते आपल्या जीवनामध्ये आपल्या नामाला असेल का असं विचारलं की फरक लक्षात येतो. म्हणून समोर ठेवायचं. कदाचित त्यांच्या जीवनात नामाला जे स्थान असेल, तुकोबांच्या जीवनात नामाला हे निज ध्यासन नाम, श्रवण ज्ञान काय जे असेल ते सगळं ते असं त्या नामाला स्थान आहे. म्हणजे आपल्या जीवनात नामाला किती स्थान असू शकतं याचे ते आदर्श आहेत संत म्हणजे. पण आपल्या जीवनात दुगदुगीपुरतं कमी ना, पण गरजेपुरतं कमी ना पण स्थान असेल कसं की त्यांनी मला सांभाळावं वेळेला, काय असेल ती कुठली वेळ असेल त्याच्यासाठी, यासाठी स्थान असेल ना, तसं स्थान आपल्या जीवनामध्ये. कारण ते एक अगदी काही नाही, मला एक रोज एक 10 माळा 5 माळा 1 माळ काय करायचं ते तेवढं तरी एक माझ्या कार्यक्रमामधला एक कार्यक्रम म्हणून तरी स्थान आहे ना. स्थानाचा विचार करावा आणि ते स्थान त्यांचं कसं आहे हा विचार करावा. म्हणजे माझ्या आनंदाचं प्रमाण, त्यांच्या आनंदाचं प्रमाण याचं मी घेतलेल्या नामाच्या स्थानाशी कसा संबंध आहे ते कळेल. माझ्या जीवनामध्ये अनेक ऍक्टिव्हिटीज नसतात दिवसाच्या, तर त्याच्यामधले नाम हे एक स्थान आहे. ते माझं काहीही झालं तरी ते बुडलेलं चालत नाही असं होतं का, तसं त्यांचं स्थान आहे. प्रश्न आला बाजूला ठेवायचा. तर मी मागे बोललो होतो ना की आपण असं करू, मग आता गडबड आहे ना मग पूजा राहू दे, तसं आहे. तसं गडबड आहे ना तर आज नाम राहू दे, आपण उद्या घेऊ. हे आपलं नामाचं स्थान झालं. त्यांचं नामाचं स्थान नाम पहिल्यांदा देऊ, मग काय काम करायचं ते करू. व्यवहाराने शक्य असलं तर काय, मी अव्यवहारी गोष्ट सांगत नाही, पण निदान एवढं की स्थान काय ओळखायला हरकत नाही की आपल्या आयुष्यातलं नामाचं स्थान किती. तर मला एवढं हे करायचं आहे, जग तो झाल्याशिवाय माझी बाकीची कामं सुरू होत नाही की अहो. आणि असं अनेक गोष्टी स्थान असतात. तो कॉम्प्युटर बूट होतो, आपण 24 नावं घेतली तरी चालतात की नाही त्यावेळेला. कॉम्प्युटर सुरू करतात त्यावेळेला तुम्ही काय करता, तुम्ही काय करता मला काय माहित नाही, मी तो ते बघतो त्यावेळेला मला 24 नावांची आठवण होते.
तर केशवाय नमा नारायण नमा सगळं म्हणल्याशिवाय तो सुरू करीत नाही काम त्याचं. पण मी मात्र ते न करता माझी कामं सुरू करतो की नाही उठल्याबरोबर. स्थान काय आहे ना माझं. कॉम्प्युटर आपलं काम करायचं झालं तर सगळं केशवाय नमा केल्याशिवाय तो सुरू करीत नाही. तो स्क्रीन दिसायला लागतो का ऑन केल्यावर नाही लागत. तो सगळं त्याचा कार्यक्रम पुरा झाल्याशिवाय काही सेकंद असतील ठीक आहे, तेवढं तरी स्थान माझा दिवस सुरू करताना माझ्या जीवनात नामाला आहे का, अशी अगदी प्राथमिक सुरुवात म्हणून सांग. ते आलं तर नाम काहीतरी करी, मग सगळे प्रोग्राम इन्स्टॉल होतील साध्या भाषेत आणि मग फंक्शन घडतील. बरोबर सगळे प्रोग्राम इन्स्टॉल नाही झाले तर फंक्शन होत नाही दिवसभर. बरोबर एवढं कॉम्प्युटर शिकवत तरी शिकवूया हे स्थानात असं. आज काय सगळं होणार नाही याचे जरा पुढच्या वेळेस सांगतो, कारण काय पुण्यात ते रिक्षा बदलेला आज त्यात लाईट नाही. तर हे काय हा फारच मोठा विषय होता, फक्त त्यातला हा अर्थच आपला विचार झाला असं समजू आपण. सुखासाठी कोठे जावे दुःख कोणाशी सांगावे, सुखासाठी कोठे जावे दुःख कोणाशी सांगावे, सर्व भावाशी विसावा संत शांत करीती जीवा, सर्व भावाशी विसावा संत शांत करीती जीवा, संतांची या पायी देवा देवा, संतांची या पायी देवा, मजला संतांची या पायी ठेवा. जगचिले स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी, जगचिले स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी, संत मात्र करीती सेवा जगासाठी झिजविती जीवा, संत मात्र करीती सेवा जगासाठी झिजविती जीवा, संतांची या पायी ठेवा देवा, संतांची या पायी ठेवा, मजला संतांची या पायी ठेवा. भेदभावासी नास्थान बोध कृपाई समान, भेदभावासी नास्थान बोध कृपाई समान, संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा, संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा, संतांची या पायी ठेवा देवा, संतांची या पायी ठेवा, मजला संतांची या पायी ठेवा. संत घेती